मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। यशोमंदिर पतसंस्था मर्यादित मुंबई 2025 ते 30 या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि या निवडणुकीसाठी संस्थापक MS गायकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनलची स्थापना झाली आहे। या पॅनलच्या पहिल्याच जाहीर सभेला घाटकोपर येथील भटवाडीमध्ये सभासद कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली व पॅनलला अनेक उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे। या पॅनलमध्ये जुने, अनुभवी व तरुण सुशिक्षित असे उमेदवार आहेत आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच या संस्थेला या उमेदवारांचा फायदा होणार आहे व संस्थेचे संयमी व कर्तृत्वान माजी अध्यक्ष BG गायकर यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये संस्थेत असलेल्या सभासदांच्या हितासाठी ज्या कल्याणकारी स्कीम राबवल्या जातात त्यामध्ये वाढ केली जाणार व कर्जामध्येही सभासदांच्या सोयीनुसार चांगले निर्णय घेतले जाणार। सभासदांचे हित जोपासणे हीच आमची खरी संकल्पना। त्यामुळे येणाऱ्या 6 एप्रिलला संस्थापक पॅनलला बहुमताने निवडून द्या हीच आशीर्वाद रूपी अपेक्षा व्यक्त केली व अनेक सभासद कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत 100% संस्थापक पॅनलच विजय होणार अशी ग्वाही संस्थापक पॅनलच्या उमेदवारांना दिली। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। खरं सांगायचं म्हणजे आज आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादा यांचं 17 उमेदवारांसह जे पॅनल तयार केलेलं आहे संस्थापक पॅनल आणि या संस्थापक पॅनलची या भटवाडीमध्ये ही प्रचार सभा या ठिकाणी आयोजित झालेली आहे पडलेली आहे आणि बरेचसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे आणि सभासदांमध्ये नक्कीच चांगलं वातावरण या ठिकाणी या पॅनलसाठी आहे। विशेष महत्त्वाची बाब सांगायची जर झालं तर या ठिकाणी जे आमच्याबरोबरचे आमचे सहकारी आहेत, उमेदवार आहेत, काही माजी संचालक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने विलासराव आरोटे आमचे कार्यकर्ते, त्यांच्या सौभाग्यवती मागच्या वेळेला आमच्या पॅनल बरोबर होत्या। त्याचप्रमाणे त्यानंतर आमचे सहकारी जे या संस्थेचे माजी संचालक होते अरुणराव जाधव, त्यांनी उपाध्यक्ष पद सुद्धा स्वीकारलं, त्यांनी ते पद त्यांनी या ठिकाणी भूषवलेलं आहे। ते सुद्धा आमच्या बरोबर त्यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपले उमेश गायकर, आपले दादांचे चिरंजीव उमेश गायकर यांनी सुद्धा आपल्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे दादांचे जावई बाळासाहेब आरोटे यांनी सुद्धा आपल्या पॅनलला संस्थापक पॅनलला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्याचप्रमाणे आज त्यात नाहीत उपलब्ध आपले उमेदवार ॲडव्होकेट रचना भालके यांचाही पाठिंबा आल्यासारखाच आहे। त्याचप्रमाणे शरद गाडवे यांचा देखील पाठिंबा जाहीर होणार आहे, झालेला आहे, त्यांचे फोन आलेले आहेत, त्याच्यामुळे तो देखील या ठिकाणी पाठिंबा आपल्या पॅनलला मिळतोय। त्याचप्रमाणे रोहिदास गायकर ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आणि पॅनलमध्ये ज्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी भरला होता त्याने देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत आणि आपल्या पॅनलला पाठिंबा देणार आहे। एकंदरीत पहिला आज दिवस आहे भटवाडीतला आणि पहिली सभा आहे आणि एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये एक दुधात साखर पडते, त्याच्यानंतर जी गोडी वाढते तशी या कार्यक्रम दुग्ध शर्करा योग म्हणतात तो आलेला आहे। दादांचं कार्य याच्यावर भरपूर कौतुक आहे आणि ते कौतुकास पात्र आहेत नक्कीच, त्यामुळे लोकांचा भरघोस पाठिंबा मिळतोय। अजूनही पाठिंबा काही मंडळीचा मिळणार आहे। 2 दिवस उमेदवारी अर्ज घ्यायला मागे वेळ आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे 17 उमेदवार जे आहेत दादांच्या नेतृत्वाखाली जे आपलं संस्थापक पॅनल आहे सगळेच्या सगळे उमेदवार चांगल्या मताने प्रचंड बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर देतोय। आपण फक्त प्रामाणिकपणे आपलं काम 6 तारखेला चोख बजवा अशी सर्व माता भगिनींना विनंती करतो, मतदार बंधू आणि भगिनींना कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करतो, नक्कीच ते काम आपलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे मागच्या कालच आम्ही बरेचसे संचालक मंडळ भोसरीला गेलो होतो, आकुर्डीला गेलो होतो। भोसरी आणि आकुर्डी यांचे सर्व कार्यकर्ते काल निमंत्रित केले होते। संध्याकाळी तिथे
आकुर्डीला खंडोबा देवस्थान त्या ठिकाणी तिथे बाहेर हॉलमध्ये आपली मिटिंग झाली. 100 कार्यकर्ते त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी आजच्या मिटिंग मध्ये जसा मनोदय व्यक्त केला, जे पॅनलवरती प्रेम व्यक्त केलं आणि एक निर्धार व्यक्त केला, तसाच आजही झाला. 7 सकाळी आम्ही 5-6 संचालक चाकण येथे गेलो होतो. सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी एक सभा संपन्न झाली. त्या ठिकाणी चाकण मधील एक आपला संभाव्य आपला जो उमेदवार आपल्या बरोबर आहे त्या शिंगोटे, संतोष शिंगोटे, अत्यंत होतकरू मुलगा आहे आणि पॉप्युलर असं व्यक्तिमत्व आहे. तिथल्या स्थानिक मंडळीने आपली उपस्थिती नोंदवून आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याबरोबर सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि आपल्या पॅनलला शुभेच्छा दिल्या. आता पुढच्याही सुद्धा सभांना असाच चांगला प्रतिसाद लाभेल यात शंका नाही. जोमाने आम्ही सगळेजण काम करणार आहोत. आपल्या सर्वांची पुढे सत्तेवर आल्यानंतर देखील चांगली सेवा करणार आहे एवढी मी ग्वाही देतो. आणखी एक गोड बातमी नुकतीच या ठिकाणी दिनेश वळवणे यांच्या मार्फत प्राप्त झालेली आहे. ती बातमी म्हणजे सोंडी गावचे सुपुत्र जे आमच्याबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांनी त्याचप्रमाणे अमोल बोडके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यांनी देखील ती उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बाबूराव इथापे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आपल्या पॅनलला पाठिंबा दिलाय. दादा, एक लक्षात ठेवा, आपण असं समजायचं नाही आमचे फार लोक तुमचे चाहते आहेत. आपल्याला त्या कार्यक्रमात 75 वर्षाचा वाढदिवस, अमृत महोत्सव वाढदिवस जेव्हा साजरा झाला त्यावेळेला नक्कीच आपल्याला प्रचिती आली आणि आता ह्या 6 तारखेला सुद्धा तीच प्रचिती येणार आहे. आपला प्रचंड पॅनलचा विजय होणार आहे आणि तुमच्यावर जे काही अन्याय झाला असेल त्याला वाचा फोडली जाणार आहे. पांडुरंग बोडके यांनी देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. आमच्या पॅनलच्या प्रमुखांच्या वतीने मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. आज संस्थापक पॅनलची आज या ठिकाणी ही सभा अतिशय उत्साहात पार पडली आणि जवळजवळ 200 ते 300 कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजची उपस्थिती पाहून ह्या पॅनलला भरघोस यश मिळेल अशी माझी खात्री आहे. आणि मुळातच हे जे संचालक मंडळ आहे हे दादांचे विचार घेऊन जाणार आहे. मी दादांची कार्यपद्धती, दादांचा सहकार्य संस्थेविषयी असलेली जो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि दादांच्या मतांचा, दादांच्या विचारांचा आदर करणारं हे संचालक मंडळ असल्यामुळे मी या सगळ्या मंडळींना माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे सगळं मंडळ जे आहे ते निवडून येण्याची मला खात्री आहे आणि माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की हे पॅनल आपण निवडून येईल. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.